हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं लर्नमेट व पॅन्टोमॅथ प्लस या चॅनेलवरती सहर्ष स्वागत. आता आपण सेतू अभ्यास इयत्ता 9वी गणित दिवस क्रमांक 7, 8 आणि 9 तिन्ही माध्यमांसाठी एकत्रित पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. बघा, पहिला जो एक्झरसाइज आहे म्हणजे 7वा दिवस 7 साठी जो अभ्यास आलेला आहे त्याच्यामध्ये बघा, कंपेअर म्हणजे तुलना करायची आपल्याला. -3 आणि -5, 2/3 आणि 0, -5/7 आणि -3/4, -12/15 आणि -3/5 यांची आपल्याला तुलना करायची आहे. तुलना म्हणजे लहान मोठेपणा दाखवायचा आहे. तो कसा दाखवायचा मी तुम्हाला इथे सांगतो. बघा, सर्वप्रथम आपण पहिल्याचा विचार करूया. -3 आणि -5. तर या दोन संख्या बघा, संख्या रेषेचा जर तुम्ही विचार केलात तर शून्याच्या डावीकडेच आहेत दोन्ही पण संख्या. -1, -2, नंतर -3 येते, नंतर -4 येते, नंतर -5 येते. जर असा आपण विचार केलात तर -5 डावीकडची संख्या आहे सगळ्यात. डावीकडे असणारी संख्या ही लहान असते आणि उजवीकडे असणारी संख्या ही मोठी असते. म्हणून इथं -3 हे मोठं झालं बघा आणि -5 हे लहान झालं. हे आपलं पहिल्याचं उत्तर. दुसऱ्याचं उत्तर बघूया. 2/7 आणि 0. तर शून्याची ज्यावेळी आपण तुलना करतो त्यावेळी शून्याला जो जोडीदार येतोय तो धन आहे का ऋण एवढंच बघायचं. धन असेल तर मोठा, ऋण असेल तर छोटा. म्हणजे हे धन आहे, लक्षात घ्या. 2/7 हे कसं आहे, धन, त्याच्यामुळे ते मोठं झालं कोणापेक्षा, शून्यापेक्षा. शून्याशी तुलना करताना लक्षात घ्या, धनसंख्या ही शून्यापेक्षा मोठी, ऋणसंख्या ही शून्यापेक्षा छोटी. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा. -5/7 आणि -3/4. आता दोन्ही पण संख्या ऋण आहेत, पण यातलं नेमकं मोठं कोण ते आपण आता बघूया. कसं बघायचं बघा, मी ॲरो दाखवतोय, जर लक्षपूर्वक बघा. 4 गुणिले -5 करायचं तुम्ही, म्हणजे 4×5 झाले 20, -20 हे डावीकडे उत्तर लिहायचं. आणि उजवीकडं 7 गुणिले -3 करायचं, -21 झाले. बघा, 5×4 = 20, -20 लिहायचे, 7×3 = 21, -21 कारण चिन्ह वजा आहे. मग आता -20 हे मोठं आहे कारण ते उजव्या बाजूला असतं, लक्षात घ्या. संख्या रेषेवर -20 उजव्या बाजूला, -21 डाव्या बाजूला असते. म्हणजे ऋणसंख्या जितकी दिसते मोठी तितकी ती लहान असते, म्हणजे डावीकडे असते. म्हणून आता -20 मोठं झालं -21 पेक्षा. याचाच अर्थ काय, थेट आपण सांगू शकतो की -5/7 हे मोठं झालं कोणापेक्षा, -3/4 पेक्षा. पुढचा प्रश्न बघूया, शेवटचा यातला चौथा प्रश्न. -12/5. आता हे तिसऱ्या पद्धतीनंच करायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा, या दोन संख्या आहेत. पुन्हा आपण काय करायचं, तिरकस गुणाकार करायचं. पण गुणाकार करताना लक्षात घ्या, खालून वरती गुणाकार करायचा आहे. 12×5 किंवा 5×12 = 60, -60 आले डाव्या बाजूला, आणि 5×3 = 15 म्हणजे -15 हे आले उजव्या बाजूला. म्हणजे आता -15 हे मोठं होणार कारण ते उजव्या बाजूला आहे संख्यारेषेच्या, आणि -60 संख्यारेषेवर डाव्या बाजूला असणार आहे. मग आता इथं आपण सांगू शकतो की म्हणून -12/5 हे लहान झालं कोणापेक्षा, -3/5 पेक्षा. अशा प्रकारे आपला 7वा दिवस संपला. आता आपण 8व्या दिवसाकडे जाऊया. 8व्या दिवसामध्ये बघा, प्रश्न काय विचारला आहे, तर खाली ज्या तुम्हाला संख्या दिसत आहेत 5/3, 17/5, 19/4 आणि 23/99, या संख्या टर्मिनेटिंग म्हणजे खंडित आहेत की अखंड आवर्ती आहेत अशा सांगायच्या आहेत, म्हणजे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. त्यासाठी तुम्हाला भाग घालवून दाखवावं लागेल. तर बघा, पहिली संख्या मी चूज करतो आहे 5/3. 5/3 यामध्ये 5ला 3ने भागावं लागेल. 3×1 = 3, राहतात 2. वरून आपण एक 0 घेऊया आणि पॉईंट देऊया. 3×6 = 18 आणि पुन्हा राहतात 2.
मग आता हे 2 राहतच जाणार आहेत, म्हणजे पुन्हा 3 संग 18 करावं लागेल, असं 6 6 6 करावं लागेल. याचा अर्थ 1.6 6 6 6 हे कसं झालं तर अखंड आवर्ती आहे ते, म्हणजेच नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग, अखंडित आवर्ती स्वरूपाचं पहिलं उत्तर आलं. म्हणजे 5/3 कसं आहे तर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग, अखंड किंवा अखंडित आवर्ती. तर पहिल्याचं उत्तर आपण काढलं. आता दुसऱ्याचा विचार करूया. 17/5 17/5. तर बघा 5 त्रिक 15, राहिले 2, वरून घेतला 0 दिला पॉईंट, 5 चोक 20 आणि इथं उत्तर आपलं संपलं बघा. 0 0 बाकी आली, 3.4 हे उत्तर आलं. उत्तर थांबलं. जर उत्तर तुमचं थांबत असेल तर आपण त्याला म्हणतो टर्मिनेटिंग, म्हणजेच खंडित. हे दुसऱ्याचं उत्तर. तिसरा प्रश्न पाहूया. 19/4 19/4. तर बघा 4 चोक 16, राहिले 3, वरून घेऊया 0 आणि देऊया पॉईंट, 4 7 28, राहिले 2. आता आपल्याला 1 0 घेता येतो कारण आपण दशांश चिन्ह घेतलेलं आहे. 4 5 20 आणि इथं सुद्धा बाकी 0 0 राहिलेले आहे. 4.75 असं उत्तर आलं. हे टर्मिनेटिंग आहे. टर्मिनेटिंग म्हणजे थांबलेलं उत्तर आहे, खंडित उत्तर आहे. शेवटचं गणित बघा. 23/99 23/99. आता 23/99 मध्ये बघा अंश 23 आहे, छेद 99 आहे. ज्यावेळी छेद 9 99 999 स्वरूपात असतो त्यावेळी गणित हे एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला करावं लागतं. आता मी तुम्हाला नॉर्मल भागाकार करून दाखवतो. इथं आपल्याला 99चा टेबल लिहावा लागेल. म्हणजे पाढा 99 एक्के 99, 99 दोन्ही 198, 99 त्रिक. आता 99 त्रिक करताना काय करायचं बघा. 9 त्रिक 27 म्हणजे 270 आणि 9 त्रिक 27 म्हणजे 270 आणि 27 म्हणजे 297 झाले बघा. मग आता तुम्हाला एक पॅटर्न मिळाला 99 98 97, म्हणजे पुढचा संख्येचा भाग असणार आहे 396 495 या टाईपमध्ये आपल्याला तो पाढा मिळत जाईल. आता आपण तो भाग घालूया बघा. 23 ही संख्या लहान आहे कुणापेक्षा 99पेक्षा, त्यामुळे आपण 0 0 लिहूया. याच्या बदली पॉईंट देऊया आणि मग 0 घेऊया. 230 संख्या झाली. आता 230 ही 297पेक्षा लहान आहे, म्हणजे आपण 198 घेऊ शकतो. 99 दोन्ही 198. आता यांची जर आपण वजाबाकी केली तर ती येते 32. 1 0 आपण घेऊ शकतो. नंतर बघा 99च्या पाड्यामध्ये 320 शोधायचं. 320 बघा 297 आणि 396 यांच्या दरम्यान येणार, म्हणजे आपण त्रिक घेऊ शकतो. 99 त्रिक 297. आता या 297 मध्ये वजाबाकी जी आली ती आली 23. 23 वजाबाकी आली 320 वजा 297 केलं. आता 23 म्हणजे पुन्हा आपण 230कडे चालू, म्हणजे पुन्हा हे तुमचं 2 येणार, पुन्हा 3 येणार, म्हणजे 23 23 23 अशी पुनरावृत्ती होणार आहे. मग ही पुनरावृत्ती केव्हा होते बघा. ज्यावेळी छेद 9 असतो, 99 असतो, 999 असतो, त्यावेळेला पुनरावृत्ती होत असते. मग आता ही पुनरावृत्ती जी आहे ती आहे नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग, म्हणजेच अखंडित आवर्ती स्वरूपाचे हे उत्तर आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. एक्झरसाईजमधला बघा. याच एक्झरसाईजमधला आहे, म्हणजे 8व्यामधील दुसरा प्रश्न आहे. प्रश्न आहे पाय इज ॲन इररॅशनल नंबर. म्हणजे पाय हा आपण अपरिमेय संख्या मानतो, बट व्हाय इट्स ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, पण त्याची जी किंमत आहे अंदाजित किंमत 22/7 किंवा 3.14 ही रॅशनल काय, असा प्रश्न आहे. तर बघा इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे इररॅशनल नंबर, अपरिमेय संख्या कधी म्हणतो आपण, ज्यावेळी एखादी संख्या आपल्याला p/q रूपात लिहिता येत नाही. बघा आपल्याला ती संख्या p/q रूपात लिहिता येत नाही आणि दोन्ही पण म्हणजे p आणि q हे दोन्ही पण पूर्णांक पाहिजेत. दोन्ही पण कसे पाहिजेत, पूर्णांक.
तर बघा, जे आपण अंदाजित किमती घेतो 22/7, 22/7 यामध्ये 22 हा पी आहे, 7 हा क्यू आहे. 22/7 हे दोन्ही पूर्णांक आहेत. म्हणजेच काय, तर 22/7 ही परिमेय होते. पायची जरी किंमत असली तरी ती अंदाजित आहे. पायची ॲक्च्युअल किंमत 22/7 नाही आहे. म्हणून तुम्ही इथं काय लिहू शकता, 22/7 असो किंवा 3.14. आपण 3.14चा विचार करूया बघा. 3.14 म्हणजे 314/100. 2 घरानंतर पॉईंट होता म्हणून मी खाली 100 दिले. तर अशा वेळेला 314/100 याला सुद्धा पी आणि क्यूच्या फॉर्ममध्ये आपण लिहिलं. पण पाय ही जी संख्या आहे ती मात्र आपण पी अपॉन क्यूच्या रूपात लिहू शकत नाही. त्याच्यामुळे ती अपरिमेय आहे. आणि 22/7 आणि 3.14 हे रॅशनल म्हणजे परिमेय आहेत, हे लक्षात घ्या. आता सेमी इंग्लिश पाण्याने कसं लिहायचं, वी कांट राईट किंवा वी आर अनेबल टू राईट. बघा, वी आर अनेबल टू राईट पाय इन द फॉर्म ऑफ पी अपॉन क्यू. आपण तो पी अपॉन क्यूमध्ये लिहू शकत नाही. देअर फॉर इट इज इररॅशनल नंबर. अँड 22/7 3.14 वी आर एबल टू राईट इन पी अपॉन क्यू फॉर्म. सो दे आर रॅशनल. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, 2 नंबरचा. शो द नंबर -√2 ऑन द नंबर लाईन. म्हणजे वर्गमुळात 2 आहे वजा वर्गमुळात 2 हे आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचं आहे. तर संख्या रेषेवर दाखवण्यासाठी आपण आधी संख्या रेषा काढून घेऊया. तर बघा, संख्या रेषा, एक संख्या रेषा काढून घेतो इथं मी. तर बघा, या संख्या रेषेवर आपण काय करायचं, 0 घ्यायचा. संख्या जर आपली ऋण असेल तर डावीकडे जायचं, संख्या धन असेल तर उजवीकडे. आता आपल्याला ऋण वर्गमुळात 2 दाखवायचं, त्यामुळे आपण डावीकडे जायचं. कसं करायचं बघा, 1 इंच डावीकडं आणि 1 इंच वरती जायचं. बघा, इथून 0 वरती 1 इंच जायचं. मी परत दाखवतो. 0 वरती आपण 1 इंच जाणार आहे इथंपर्यंत. म्हणजे उंची 1 आणि पायातलं अंतरसुद्धा 1. लक्षात घ्या, हे अंतर 1 आहे, हे अंतर 1 आहे. याचा जो कर्ण तयार होईल तो असणार आहे वर्गमुळात 2. लक्षात घ्या, जो कर्ण आहे तो किती असणार आहे, वर्गमुळात 2. आता हा वर्गमुळात 2चा कर्ण आहे. याचं माप आपल्याला मिळण्यासाठी आपण काय करायचं, एक भाग उंच इथं जायचं, एक भाग इकडे उंच जायचं. जसं आपण 0 वर गेलो, तुम्हाला दाखवण्यासाठी मी 0 वर गेलो. तुम्हाला दरवेळी जायची गरज नाही, फक्त समजून घेण्यासाठी मी इथं दाखवलं आहे. बघा, हां, 1 हे डावीकडचं अंतर घेतल्यानंतर 1 पासून तुम्ही जर उंच गेलात 1 इंच, तर हा जो कर्ण तयार होईल तो सुद्धा किती असणार आहे, वर्गमुळात 2. मग काय करायचं, ओवर कर्कटक ठेवायचं. बघा, ओवर कर्कटक ठेवायचं. इथं ओवरती कर्कटक ठेवायचं. कर्कटकात इथंपर्यंतचं माप घ्यायचं, वरचंपर्यंतचं, आणि हा असा तिरका चाप इथं मारायचा आहे. असं आपल्याला चाप मारताना बघा, तिरक्या स्वरूपात चाप मारायचा. इथल्या संख्येला हा जुळला पाहिजे असा. आणि जो तिथं पोचलेला आहे खाली, ती किंमत म्हणजे आपली असणार आहे वजा वर्गमुळात 2. हे वजा 1 असणार आहे. आणि डावीकडची संख्या येणार ती वजा वर्गमुळात 2. आपण हे उजवीकडे केलं तर ते अधिक वर्गमुळात 2 होईल, डावीकडे केलं तर ते वजा वर्गमुळात 2 होईल. तर हा आपला 8वा दिवस आहे. आता शेवटचा म्हणजे 9वा दिवस आजच्या आपल्या व्हिडिओमधला. तर यामध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारलेत. अँगल ए सी डी इज एक्सटेरियर अँगल ऑफ ए बी सी. म्हणजे जो ए सी डी तुम्हाला इथं दिसतोय तो बाह्य कोण आहे. बीचं माप 40 आहे, एचं 70 आहे. तर ए सी डी किती असं विचारले. तर बघा, बाह्य कोण जो असतो एक्सटेरियर अँगल, तो आंतरकोणाच्या मापांच्या बेरजेवढा असतो. म्हणजे 40 आणि 70 म्हणजे तो असणार आहे 110 अंश. एक्सटेरियर अँगल थेरम म्हणजे बाह्य कोणाचे प्रमेय किंवा बाह्य कोणाचा गुणधर्म असं तुम्ही कारण लिहू शकता. बघा, परत सांगतो, कोन ए सी डी बरोबर कोन ए अधिक कोन बी. मग आता तुम्ही त्रिकोणातले कुठले कोण घ्यायचे बघा, लगतचा सोडून, म्हणजे 110च्या बाजूचा जो आहे म्हणजे ए सी डीचा कोण आतला, तो सोडून लांबचे दूरस्थ अंतरकोण म्हणतो आपण त्यांना. दूरस्थ अंतरकोणांच्या मापांची बेरीज ही बाह्य कोणा एवढी असते असा गुणधर्म आहे. म्हणजे जे डिस्टंट
इंटेरियर अँगल्स असतात त्यांची ॲडिशन केली तर दे आर गिविंग अस एक्सटेरियर अँगल. तर बघा एचं माप आहे 40, बीचं आहे 70, 40 आणि 70 झाले 110 अंश. म्हणजे आपलं ए सी डीचं माप आलं 110 अंश. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. 110 अंश व्यवस्थित लिहितो इथं. पुढचा प्रश्न बघा शेवटचा. फ्रॉम इन्फॉर्मेशन ऑफ अँगल्स गिवन इन द फिगर फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय झेड. बघा तुम्हाला आकृती दिलेली आहे, त्या आकृतीमध्ये जेवढ्या किमती दिलेल्या आहेत त्याच्यावरून तुम्ही काय करायचं आहे, एक्स वाय झेड या तिघांच्या किमती काढायच्या आहेत. तर मी तुम्हाला आधी काय सांगतो बघा, आता मी जो ब्ल्यू अँगल दाखवलेला आहे तो अँगल आणि 140 हे रेषीय जोडीतील कोण आहेत बघा, म्हणजे अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणजे थोडक्यात काय, झेड प्लस 140 हे होणार आहेत 180, म्हणजे 180 अंश होणार आहेत बघा. कारण ह्याला काय कारण, अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर रेषीय जोडीतील कोण. मग आता हे जे अधिक 140 आहेत ते कशात जाणार, उजव्या बाजूला वजा 140 म्हणून जातील. म्हणजे झेड किती येईल आपला 40 अंश. लक्षात घ्या, झेड आपला 40 अंश. जसं आपण झेडच्या बाबतीत केलं तसं आपण एक्सच्या बाबतीत करूया. आता बघा 100 आणि एक्स हा हे सुद्धा रेषीय जोडीतील कोण आहेत, म्हणजे एक्स आणि 100 यांची बेरीजसुद्धा 180 अंश होणार आहे. मग एक्स बरोबर किती होणार, 180 वजा 100 म्हणजे एक्स बरोबर 80 अंश. मग आता आपल्याला एक्स मिळाला, झेड मिळाला. आता वायची किंमत काढताना तुम्हाला दोन पद्धतीने काढता येईल. बघा मी काय सांगतोय, वायची किंमत काढताना आपल्याला दोन पद्धतीने काढता येईल. पहिली पद्धत कोन एक्स कोन वाय, त्यानंतर कोन झेड, किंवा एक्स वाय झेड असं थेट लिहिलं चालेल, कोणाचा सिम्बॉल नाही वापरला तरी चालेल, कारण एक्स ही ऑलरेडी त्याची किंमत आहे. एक्स वाय आणि झेड या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यातला एक्स आपण आता 80 काढला होता, वाय माहिती नाही आहे, झेड आपण काढला 40 बरोबर 180 अंश. 80 आणि 40 यांची बेरीज 120 होते, तिकडं ती वजा म्हणून पाठवूया. 180 वजा 120, 180 वजा 120, 180 वजा 120 बरोबर वाय. आता 180 मधनं 120 गेल्यानंतर वायची जी किंमत येईल ती असणार आहे 60 अंश. याला आपण त्रिकोणाचा गुणधर्म वापरला. दुसरी एक पद्धत आहे ती सांगतो. पहिली पद्धत लक्षात आली असेल तुम्हाला. दुसरी पद्धत बघा, एक्स आणि वाय हे दूरस्थ अंतर कोण आहेत, एक्स आणि वाय हे दूरस्थ अंतर कोण आहेत ज्यांची बेरीज 140 होते, म्हणजे बाह्य कोणा बघा एक्स आणि वाय या दोघांची बेरीज बाह्य कोणा होते. तर एक्सची किंमत आपण आत्ताच काढली होती 80, वाय बरोबर 140. मग आता हे जे 180 आहेत ते वजा म्हणून तिकडे जाणार, म्हणजे वाय बरोबर किती होईल 140 वजा 80, म्हणजेच वाय बरोबर होईल 60 अंश. तर माझ्या मते आता तुम्हाला दिवस क्रमांक 7, 8 आणि 9 हे कळाले असतील. काय शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.